हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी शिंदेची यंत्रणा काम करते। महायुतीत गँगवॉर सुरू, लवकरच स्फोट होईल, संजय राऊतांचा शिंदे गटावर आरोप। ठाण्यासाठी शिंदे गटाकडून नरेश म्हस्के, सरनाईक आणि रवींद्र फाटकांच्या नावांची चर्चा। ठाण्यात नरेश म्हस्के तर मुंबई उत्तर पश्चिम मधून वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदेच्या शिवसेनेकडून यामिनी जाधवांचं नाव चर्चेत। मिलिंद देवरा ही दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही, सूत्रांची माहिती। 2004 मध्ये भुजबळ, आबा पाटील किंवा मला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं, पण पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यायला सांगितलं, अजित पवारांचं वक्तव्य। नाशिक आणि संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल। नाशकातून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरमधून मनोज घोडकेंनी अर्ज भरले। नाशिकची जागा शिंदे गटच लढवणार, औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं बाकी, लवकरच मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील। हेमंत गोडसे नाशकातून लढण्यावर ठाम। नाशिकमध्ये उमेदवार लवकर जाहीर करा, गिरीश महाजन, दादा भुसेंची मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी, तर 2 दिवसात उमेदवार जाहीर करण्याचं शिंदेंचं आश्वासन। एकनाथ शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव होता, शिंदेंना हटवून ठाकरेंना आदित्य ठाकरेंना सीएम करायचं होतं, शिवसेना नेते राजू वाघमारे यांचा गंभीर आरोप। ठाकरेंना पदावरून बाजूला करण्यासाठी राऊतांनी 2 बैठका घेतल्या होत्या, ठाकरेंना बाजूला करून सरकार स्थापन करण्याचा राऊतांचा डाव होता, राजू वाघमारेंचा राऊतांवर आरोप। बीडमधील नारायणगडावरील सप्ताह कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर, दोघांकडूनही एकमेकांना नमस्कार। अनेक मतदारसंघात फडणवीस, अजित पवारांकडून धमक्या, काल सोलापुरात उत्तम जानकरांना धमकी। बारामतीची जनता धमक्या खपवून घेणार नाही, संजय राऊतांचा हल्लाबोल। पुढच्या 24 तासात देशातल्या अनेक भागात अवकाळीचा अंदाज, उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। निवडणूक आयोगाकडून आपच्या प्रचार गीतावर बंदी, ईडी सीबीआयच्या प्रमुखांची प्रतिमा गाण्यात चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याचं आयोगाचं मत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।